दूरची याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीकरता आता बंद ठेवण्यात आलेला आहे। मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अंधेरी सबवेची ही दृश्य आहेत। अंधेरी सबवेमध्ये दर दिवशी खरं तर मुसळधार पाऊस आणि अंधेरी सबवेतलं पाणी हे जणू काही समीकरणच झालेलं आहे। मग ते कितीही सक्शन पंप त्या ठिकाणी लागू दे तरी देखील या सगळ्या ठिकाणी सकल भाग असल्या कारणानं पाणी हे साचलंच जातं। आता खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। अंधेरी सबवे वाहतुकीकरता आता बंद झालेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनो जर या मार्गाने प्रवास करायचं ठरवत असाल तर हा मार्ग आता बंद ठेवण्यात आलेला आहे। तर लालबाग लोअर परळ परिसरातली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लालबाग रोड परळ या परिसराला जोडणारा हा सगळा उड्डाणपूल किंग सर्कल हिंदमाता परिसरात हा देखील परिसर पाण्याखाली गेलेला आहे। सखल भागात याही परिसरात पाणी साचल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय आणि या साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढत आपलं इच्छित स्थळ गाठावं लागतंय। तर वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। पाण्यातून वाट काढत वाहन चालक सुद्धा आपलं कार्यालय आपलं इच्छित स्थळ गाठतोय। तर मुंबई ट्रॅफिक पोलीस सुद्धा आता वाहतूक पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना सुद्धा दिसतात। तर ज्या ठिकाणी पाणी सकल भाग अधिक आहे, ज्या ठिकाणी पाणी अधिक साचलेलं आहे त्या ठिकाणावरून मुंबईकरांनी शक्यतो प्रवास टाळावा असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। तर या सगळ्या परिसराचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या मी आहे मुंबईतील हिंदमाता परिसरामध्ये, जिथं पाहू शकता या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबलेलं आहे, पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी इथून पाणी तुंबलेलं आहे आणि एकंदर सकाळपासून अगदी पहाटेपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे आणि याचा परिणाम म्हणजे हिंदमाता परिसर जो दरवर्षी पाण्याने तुंबतो। मात्र या संपूर्ण ठिकाणामध्ये अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। अनेक पालिकेने इथं पंप बसवलेले आहेत। त्यासोबत इथं एकंदर जमिनीखाली भूमिगत टाक्या बसवल्या आहेत, जेणेकरून इथं अनेक वर्ष पाणी तुंबत नव्हतं आणि जरी तुंबलं तरी ते पाणी अगदी तात्काळ इथून त्याचा निसरडा होत होता। मात्र यावेळेला पाऊस जो आहे तो अगदी मोठ्या प्रमाणात इथं कोसळत आहे आणि एकंदर या संपूर्ण पावसामुळे कुठेतरी या संपूर्ण उपाययोजना कमी पडल्या आहेत याचं असं दिसत आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे अनेक वाहनांना इथं नाहक त्रास होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांच्याकडनं वाहतूक जी आहे त्याचं नियोजन केलं जात आहे। मात्र संपूर्ण गोष्टीमुळे या पाणी तुंबल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। अनेक वाहनांना इथून या पाण्यामधून मार्ग काढावा लागत आहे। अनेक मुंबईकरांना इथून याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि अशा प्रकारे पहिल्याच पावसामध्ये कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचा दावा जो आहे की पाणी साचणार नाही, अशा प्रकारे तो दावा जो आहे तो कुठेतरी फोल ठरलेला आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। त्यामुळे पहिल्याच पावसात मात्र मुंबईकरांची पार दैना उडालेली आहे। याच पावसातून या साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढत कार्यालय गाठावं लागतंय आणि संध्याकाळी कदाचित घरही याच पाण्यातून गाठावं लागू शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।